कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळीने नयनताराला खडे बोल सुनावलेले असतात. नयनताराने ऋषी आणि कमळीच्या प्रेमाची किंमत पैशांमध्ये केलेली असते. त्यामुळे कमळीला तिच्या बोलण्याचा प्रचंड राग येतो आणि ती नयनताराला ठणकावून सांगते की प्रेमाची किंमत पैशात केली जाणार नाही, एवढं पवित्र आमचं प्रेम आहे. असं म्हणून तिने आता नयनताराचं घर सोडलेलं असतं आणि त्यानंतर ती आलेली असते आपल्या आईला शोधत शोधत महाजनांच्या घरी. कारण वारीबरोबरच इथे आता कमळीला काहीही न सांगता सरू महाजनांच्या घरी आलेली असते आणि तिथे आल्यानंतर ती आपल्या आईला आणि निंगेला घेऊन मंदिरामध्ये गेलेली असते. ऋषीला काहीही न सांगता ती मंदिरामध्येच थांबलेली असते आणि त्यावेळेला प्रेक्षकांनो, राजन काका अन्नपूर्णाला घेऊन त्याच मंदिरामध्ये आलेले असतात आणि तेव्हा तिथे गौरीची, राजन काकांची आणि अन्नपूर्णाची भेट झालेली असते आणि तेव्हा सत्याचा खूप मोठा उलगडा त्या ठिकाणी झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. आपण बघितलं इथे आता कमळी ही आपल्या आईला घेऊन नाईलाजाने ऋषीच्या घरी गेलेली असते, कारण तिच्या आईच्या जीवाला धोका असतो म्हणून. तिला आपल्या आईला सेफ ठेवायचं असतं. ज्या लोकांनी तिच्या आईवरती गोळी झाडलेली असते त्या लोकांना कळू नये की तिची आई जिवंत आहे आणि पुन्हा तिच्या जीवाला कुठल्याही पद्धतीची भीती नसावी, यासाठी ती ऋषीच्या इथे जायला तयार होते. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर नयनतारा ऋषीच्या सांगण्यावरून कमळीला आणि तिच्या आईला त्या घरामध्ये ठेवण्यासाठी तयार होते. पण ही गोष्ट रोहितला मान्य नसते. रोहित म्हणत असतो की हे भिकारी लोक काय आता आपल्या घरामध्ये राहणार का? किती दिवस राहणार काय माहिती. त्याला कळलेलं असतं सरू काकूची मनस्थिती चांगली नाही आहे. तेव्हा तो त्यांना घरातून बाहेर काढण्यासाठी खोटं नाटं सांगतो की तुमच्या मुलीला तर आता कुणीतरी घेऊन गेलं. तेव्हा ती बागेतूनच धावत पळत माझी कमळी करत तिला शोधत गेलेली असते आणि एका दुसऱ्या बाईच्या मुलीला आपली मुलगी म्हणून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळेला काही बायका तिला पकडतात आणि मुलं चोरणारी बाई म्हणून तिला पोलिसांच्या ताब्यात देतात. तेव्हा तिथे पोलीस तिला खूप मारतात आणि तेव्हा ही गोष्ट आता निंगीने सांगितलेली असते कमळीला. तेव्हा कमळी तिच्या आईला शोधत शोधत पोलीस स्टेशनला जायला निघते. तेव्हा ते विचारत असतात, ए तू कोण आहेस ग? आणि मुलं का चोरत होतीस? का यांची मुलगी चोरलीस तू? सांग बरं. ती म्हणते मी मुलगी चोरणारी नाही आहे. अहो मला वाटलं ही माझीच मुलगी आहे म्हणून तर मी घ्यायला गेले ना. तेव्हा ती म्हणत असते की मी चांगल्या घरातली बाई आहे, मी मुलं चोरणारी नाही आहे, मी इथे माझ्या नवऱ्याला शोधायला आली. तेव्हा ती म्हणते कोण आहे तुझा नवरा? कुणाच्या कुटुंबातली आहेस तू? तेव्हा ती म्हणते राजन महाजन यांच्या कुटुंबातली आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो त्या ठिकाणी कमळी आलेली असते. म्हणजे नाव सांगितल्याच्या नंतर कमळी तिथे येते आणि म्हणते माफ करा माझ्या आईला. हे बघा, माझ्या आईला काही आठवत नाही आहे. तिला गोळी लागली आहे बघा आणि तिचा खूप मोठा अपघात झाला होता, त्यामुळे नंतरचं सगळं तिला आठवत नाही आहे. कमळी, मीच तिची मुलगी आहे, पण तिला मी फक्त 5 ते 6 वर्षांचीच आठवते. मोठी झालेली मी तिला आठवतच नाही आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या आईला चुकीचं समजू नका. तिने खरंच काही नाही केले. तेव्हा इथे कमळी आपल्या आईला घेऊन येते आणि म्हणते, आई का तू त्या मुलीच्या मागे गेलीस? अगं तुझी मुलगी तर गावाला आहे ना, मला खोटं बोलावं लागलं तिथे. तेव्हा सरू म्हणते, हो माझी मुलगी तर गावी आहे. मग तू का या बाईच्या पाठीपाठी धावत आलीस? का त्या मुलीच्या पाठी धावत आलीस? तेव्हा ती म्हणते, अगं मला आहे ना ऋषीबाबाच्या घरी होतो ना, आपण त्या घरी होतो ना, तो मुलगा आपल्याला घरी घेऊन गेला होता, त्याने मला सांगितलं की तुमची मुलगी इकडे गेली म्हणून मी आले. तेव्हा इथे आता ही गोष्ट कळलेली असते ती म्हणजे ऋषीला. जेव्हा कमळी आपल्या आईला घरी घेऊन येते तेव्हा कमळीची आई म्हणते की ते बघ, हा मला म्हणाला की माझ्या मुलीला कोणीतरी घेऊन गेलं म्हणून. तेव्हा इथे ऋषी म्हणतो, दादा हे खरं आहे? तू सरू काकूंना सांगितलंस की त्यांच्या मुलीला कुणीतरी घेऊन गेले?
दादा तुला माहिती आहे त्यांची मनस्थिती काय आहे, तरीसुद्धा तू असा का वागलास? तो म्हणतो ते लोक मला या घरात नको आहेत म्हणून मी हे सगळं बोललो, कळलं तुला? तेव्हा इथे ऋषीला इतका राग येतो की तो लगेच त्याची कॉलरच पकडतो. स्वतःच्या भावाला तो मारायला जातो, कारण त्याला ऋषीची आणि सरूची दोघींची सुद्धा काळजी असते म्हणून. तेव्हा नयनतारा म्हणते हे काय चाललंय तुमचं? ऋषी म्हणतो तुझ्या ह्या लेकाला सांग त्याने काय केले. सरू काकूंची मनस्थिती माहिती असतानासुद्धा घरातून बाहेर काढण्यासाठी त्याने सांगितलं की त्याच्या मुलीला कमळीला कोणीतरी घेऊन गेलं आणि ती वेड्यासारखी तिच्या मागे धावत गेली. त्या मुलीला वेगळ्याच मुलीला तिने उचलून घेतलं आणि ती घेऊन जात असताना त्या बायकांनी तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं. सरू काकूला किती मारले ते बघा पोलिसांनी आणि त्या बायकांनी. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रोहित म्हणतो हे लोक नको आहेत मला या घरात. तेव्हा ऋषी म्हणतो ठीक आहे मी सुद्धा त्यांच्याबरोबर जाणार आहे, मी पण इथे राहणार नाही. तेव्हा नयनतारा म्हणते तू एक काम कर रोहित, तुझ्या रूममध्ये जा, हे घर माझं आहे, माझ्या घरात काय निर्णय घ्यायचे ते मी घेणार, अजून तो अधिकार मी तुला दिलेला नाही आहे. तेव्हा ती म्हणते ऋषी तू कुठेही जाणार नाही आहेस, रोहितचा स्वभाव तुला माहिती आहे कसा आहे, त्याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस आणि कमळी तू पण इथेच राहा, तुला पण कुठेही जायची गरज नाही आहे. त्यानंतर ऋषीच्या सांगण्यावरून कमळी तिथे राहायला तयार झालेली असते, नाहीतर कमळीसुद्धा ते घर सोडून जाणार असते. ती म्हणते ऋषी सर माझ्यामुळे माझ्या आईमुळे तुमच्या घरामध्ये वाद नको, तुमच्या घरामध्ये भांडण नको, मी हे घर सोडून आत्ताच्या आत्ता चालले, गावी जायला लागलं तरीसुद्धा चालेल पण मी इथे राहणार नाही आहे. तेव्हा तो म्हणतो कमळी तू कुठे जाणार नाही आहेस, मी पण तुझ्याबरोबर येणार आहे. तेव्हा नयनतारा म्हणते कुणीही कुठेही जायचं नाही आहे, तुम्ही दोघांनी पण इथेच राहायचं आहे, मी सांगते ना. त्यानंतर इथे कमळी आता राहते तिथे आणि महाजनांच्या इथे वारकरी लोक दिंडी घेऊन जाणार असतात आणि तेव्हा सरूसुद्धा बाहेर उभी असते आणि ती त्या वारकरी लोकांबरोबर सरळ आता चालायची सुरुवात करते. ते लोक चालत चालत आता महाजनांच्या इथे जातात. सरूसुद्धा तिथे जाते महाजनांच्या इथे आणि तेव्हा प्रेक्षकांनो कमळी घरामध्ये असते. कमळीला माहिती नसतं की सरू निघून गेले ते. त्यानंतर इथे नयनतारा म्हणते कमळी मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. कमळी म्हणते बोला ना, काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा नयनतारा म्हणते कमळी तू मला सांग ऋषीच्या प्रेमाची किंमत काय? तुला मी हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, तू मागशील तेवढे ब्लँक चेक द्यायला तयार आहे, पण तू ऋषीच्या आयुष्यातून निघून जायचं कायमस्वरूपी, पुन्हा त्याच्या आयुष्यामध्ये तू यायचं नाही. ती म्हणते तुम्ही माझ्या इथे येऊन ऋषी सरांच्या प्रेमाची किंमत करताय. अहो ऋषी सरांचं प्रेम खरंच खूप अनमोल आहे, त्याची किंमत नाही होऊ शकत आणि आमचं प्रेम हे पैशावरती अवलंबून नाही आहे. तुम्ही हवं तर ऋषी सरांना विचारा, ते सांगणार नाहीत, पण मी तुम्हाला सांगते मी कधीही ऋषी सरांकडून पैसे वगैरे घेतलेले नाही आहेत आणि जरी घेतले असतील ना तरीसुद्धा मी त्यांना ते परतसुद्धा केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका नयनतारा मॅडम की ऋषी सरांकडे पैसा आहे म्हणून मी त्यांच्याबरोबर आहे, मी कधीही त्यांच्या पैशांचा गैरफायदा केलेला नाही आहे. तेव्हा इथे आता नयनतारा म्हणते हो मला माहिती आहे, पण तरीसुद्धा मी तुला विचारते, आता तुला पैशांची गरज आहे, हवे तेवढे पैसे घे, तुझ्या आईला घेऊन इथून निघून जा. तेव्हा इथे नयनताराला कमळी म्हणते की हे बघा आमचं प्रेम इतकं तकलातून नाही आहे की ते पैशांमध्ये मोजलं जाईल आणि पैशांसाठी मी ऋषी सरांबरोबर नाही आहे आणि ही गोष्ट मी त्यांना पण सांगितले. मी काम करेन, मी नोकरी करेन आणि माझ्या आईला सांभाळेन, मला कुणाकडूनही पैसे मागायची गरज नाही आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा नयनतारा मॅडम, मला नको आहेत तुमचे पैसे. तुम्ही जर ऋषी सरांसाठी आम्हाला या घरामध्ये ठेवायला तयार असाल तर मी हे घर सोडून आजच जाते आणि मी ऋषी सरांनासुद्धा काही सांगणार नाही, तुम्ही काळजी करू नका. त्यांना न सांगता आम्ही हे घर सोडून निघून जाऊ, पण पैसे देऊन तुम्ही मला इथे विकत घेऊ शकत नाही, तुम्ही आमच्या प्रेमाची किंमत पैशात करू शकत नाही, असं इथे कमळी आता नयनताराला ठणकावून सांगते. तुम्ही मला पैसे देऊन खूप मोठी चूक करताय आणि ते मी घेणारसुद्धा नाही आहे, पण ही गोष्ट जर ऋषी सरांना कळली ना तर पुन्हा ते घर सोडून जातील, त्यामुळे या गोष्टी त्यांच्यासमोर करू नका, मी तुम्हाला हेच सांगेन. आणि काळजी करू नका, संध्याकाळपर्यंत मी हे घर सोडून गेलेली असेन. ऋषी सर इंटरव्ह्यूला गेलेत ना, ते येण्याच्या आधी मी निघून जाईन. तेव्हा इथे कमळी आता घर सोडून जाणार असते, पण तेवढ्यात कमळीला कळतं की तिची आई तिथे नाही आहे. ती तिच्या आईला शोधत शोधत जाते. वारकरी लोक ज्या दिशेने जात असतात ती पण त्याच दिशेने जाते
आणि ती महाजनांच्या इथे पोचलेली असते. महाजनांच्या इथे गेल्यानंतर आता तिची आई त्याच ठिकाणी असते आणि सरूला इथे आता आजोबांनी बघितलेली पण असते. आजोबा जातात आणि खाणाखुणा करून सांगतात की तिथे गौरी आहे म्हणून, पण त्यांना बोलता येत नसल्यामुळे कुणाला काही कळत नाही. पण कमळीला मात्र आपली आई भेटलेली असते. कमळी अन्नपूर्णाला, राजनला, आजोबांना भेटते आणि आपल्या आईला घेऊन आता निंगीबरोबर ती एका मंदिरामध्ये गेलेली असते. घरी येते, आपलं सामान वगैरे घेऊन ते एका मंदिरामध्ये जाते आणि तिथेच ती आता राहत असते. मंदिरामध्ये देवाची सेवा करते, साफसफाई करते आणि तिथेच ती आता राहत असते. ती म्हणते कुठेतरी आपली राहण्याची व्यवस्था करायपर्यंत आपण इथेच राहूया. तिने तिथे जे गुरुजी असतात त्यांची परमिशन घेतलेली असते आणि ती म्हणते आमच्यामुळे कुठल्या भाविकाला किंवा तुम्हाला त्रास नाही होणार. ते म्हणतात हे मंदिर देवाचं आहे, तुम्ही देवाचे भक्त आहात, तुम्ही इथे नक्कीच थांबू शकता. आणि त्यानंतर ऋषी जेव्हा येतो त्याला कळतं कमळी घरामध्ये नाही आहे. तेव्हा तो विचारत असतो, तेव्हा इथे नयनतारा म्हणते मला माहिती नाही आहे ते लोक कुठे आहेत ते. त्यानंतर ऋषीला कळतं नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. पण प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी जेव्हा इथे राजन अन्नपूर्णाला घेऊन मंदिरामध्ये नेहमीप्रमाणे तो पाया पडायला जातो, तेव्हा मंदिरामध्ये बसलेली गौरी त्याला दिसते. तो म्हणतो गौरी इथे. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, मंदिरामध्ये आता गौरी सापडल्यानंतर ती राजनला साहेब अशी हाक मारते आणि जाऊन त्याला मिठीच मारते. तेव्हा इथे कमळीला समजलेलं असतं की याचा अर्थ राजन काका हेच आईचे साहेब आहेत, म्हणजे तेच माझे बाबा आहेत का, असा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि नयनतारासुद्धा गौरीला बघून तिला गौरी अशी हाक मारते. तेव्हा कमळीला कळतं अरे हो, माझ्याच आईचं नाव गौरी आहे, माझी आईच वाळुंजा राहत होती आणि नंतर ती सिद्धटेकला आली. आणि इथे आता राजन काका आणि अन्नपूर्णा आजीसुद्धा तिथे प्रोजेक्टसाठी आल्या होत्या. तेव्हा कमळीला समजतं की याचा अर्थ राजन काकाच हेच माझे बाबा आहेत आणि माझ्या आईचे साहेबसुद्धा आहेत. हे सत्य कमळीच्या समोर मंदिरामध्ये पांडुरंगाच्या कृपेने आलेलं असतं.